सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। इंक पेन आहे त्याची, हे बघा, हे घे ना. हा तिथलाच आहे. हा माझ्या हाऊसिंग बोर्डचाच आहे. असं 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 तुकल्या ऑन कर ना, वल्ला कर ना, वल्ला. पेन दिले, मार्कर पेन आमच्या बायकांनी काढलेलं सगळं. हे बघा, हे बघा, सगळं निघते. मार्कर पेन आहे, मार्कर पेन, इंक नाही. हा अरे तिथं जागेवर तर मला त्याने इथं लावला, मी पुसून टाकला आणि निघून गेला. मी अधिकाऱ्याला बोललो, हे बघा पुसला, मला इथं लावला, मी त्याला इथं लावून पुसला ना, पूर्ण निघाला. असता एक मशीन बंद पडली, त्या मशीनला जवळजवळ अर्धा तास मशीन बंद होती. नंतर त्या अधिकाऱ्याने आणून मशीन दुसरी बदली केली. माझ्याकडे दोन्ही मशीनीचे नंबर मी काउंट करून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर परत 2 वाजता एक मशीन. माझं नाव सुनील केदारनाथ सोनी. काय नेमका प्रकार घडलाय? आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूक अधिकाऱ्यांच्या मशीनीमध्ये घोळ झाला आहे. 2 मशीन वारंवार बंद पडली गेली. एक मशीन अर्धा तास, दुसरी मशीन 1 तास. आणि बंद पडली गेली म्हणजे दोन्ही मशीन उडल्या गेल्या. त्या मशीन परत निवडणूक अधिकाऱ्यांनी परत नवीन आणल्या गेल्या. म्हणजे आता आमच्याकडे पहिले 12 मशीनीची काउंटिंग होती, आता 14 मशीनची काउंटिंग होणार. आणि याच्यामध्ये बोकस मतदानाच्या मशीनमधला सामान्य जनतेची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तुम्ही रिटर्निंग ऑफिसर होता तिथे, तुम्ही हे केलं? हो, त्याला तक्रार त्यांनी त्याबाबत काही पुढची त्यांनी सांगितलं मी काय करू शकत नाही, हे तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना विचारा, माझ्याकडे याचं उत्तर नाही. किती वेळेपासून चालू आहे? हे दुपारी 1:30 वाजता प्रकार घडला. आणि नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर पण त्यावेळेस उपस्थित झाले, त्यांना पण बोलून घेतला. आम्ही आमच्या खासदारांना, आमच्या आमदारांना सगळ्यांना कळवला या गोष्टी. आणि नंतर मग 1-2च्या दरम्यान मशीन बंद पडली. अशी 2च्या दरम्यान पडली ती 1 तास, आणि 1:30च्या दरम्यान पडली ती अर्धा तास, अशा 2 मशीन. म्हणजे आपल्या